तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीडमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीएनजी नाश्ता सगळं झालेलं आहे। सीएनजी 100 रुपयाचं भरलं तुम्ही म्हणता एवढं कमी का? तर प्रेशर आज कमी होतं नाश्ता तर प्रेशर आज कमी होतं त्यामुळे मग ते 100चं बसलं, मग 100चं टाकलं, काय विषय नाही। बघू दुपारी जर संपलं तर टाकू, नाही तर आहे तसे 3 कांड्या भरपूर झाले तेवढ्यात बघायला मग गेलं तर आज 200चं टाकलं थोडंसं असतं ना आपल्याला। 100चं टाकलं म्हटलं 1,500चं टार्गेट आहे आपलं। तर बहुत 1,500 करायला किती वेळ लागते किती नाही। वाजल्यात 7:57, 8 वाजल्यात, तर 8ला चालू करते। मग बघू पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही। आय होप लवकरात लवकर कालसारखं काहीतरी झटकाला दिवस पावलं पाहिजे। बुक आहे आपल्याला ओलाची 103 रुपयांनी बाहेरील आहे। तर बघूया दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही। आय होप लवकरात लवकर पडावी। अनुजा हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्टची ऑर्डर होती, आत्ता जस्ट इथं आलो आहे, त्याला ड्रॉप केला आहे। आता इथनं बघू सेकंड ऑर्डर कधी पडते का नाही। चला सुरुवात तर झाली भाऊ। दुसरी ऑर्डर बऱ्याच वेळानंतर न पडली, ती ड्रॉप केली आपण उबरची होती 170 रुपयाची। ती ड्रॉप केली आपण प्रभात रोडला अर्धा एक तास थांबल्यानंतर ना एक जण मीटरने भेटला 80 रुपये केम हॉस्पिटलला। आता आपण केम हॉस्पिटल तिकडे आहोत। वाटला की आज लई स्लो ऑर्डर आले आणि पाटण बी दुखायला आले। 1000 रुपये पे होऊन आज अवघड वाटतंय। 9:53 आले, म्हणजे 10 वाजायला लागले फार। आणि धंदा पाणी आपलं 350 रुपये झाले टोटल, एवढं कमी। काय करू काय कळा ना। आता मी स्टेशनला चाललो आहे, स्टेशनला राऊंड मस्त बहुत स्टेशनवरनं काय भेटते का नाही। बद्री झालं, ऑर्डर नाही पडली बद्री होतं। एका दिवशी नशीब चमकतं, एका दिवशी नशीब बिघडतात। आज बिघडलेलं नशीब आपलं काय आलं काय माहिती। स्टेशनला गेलो, ऑर्डर पडली बरं का। ऑर्डर पडली म्हणजे कन्व्हिन्स करला बाबा, एकाला तोडायला लागला, काय माहीत कोणाची ऑर्डर होती। त्यांना म्हटलं कुठं जायचं, ते म्हटलं दीपमंगला चौक। म्हटलं किती दाखवतं, ते म्हटलं 150 रुपये। ते खूप जास्त दाखवते, खूप चांगली गोष्ट आहे। ठीक आहे म्हटलं, जेवढं दाखवतं तेवढं द्या। तेवढं त्यांना घेऊन आलो आणि ते लगेच आले, नाही म्हटले नाही। असं नाही म्हणले की नाही, एखादं येतं एखादं नाही येत, एखादं कट्टर असतं ते। असं नाही म्हणले की नाही नको, असं तोडलं म्हणजे विचारलं फक्त, चला मी सोडतो म्हटलं। एवढं एकाच शब्दात ते ओके म्हटलं। ओके म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, एवढं म्हणजे कन्व्हिन्स करायला वेळ नाही लागला त्यांना। तर फोन येतो, 1 मिनिट कट केला। हां, तर कंपनीचे फोन येतात त्यामुळं काय विषय नाही। पण ती जी ऑर्डर सोडली मी आत्ता, तर टोटल मला वाटतं 350, 400, 500 रुपये आलं। आणि वाजल्यात 10:40 मला वाटते 10-15 मिनटं झालं असेल सोडून, पण ऑर्डर काय पडत नाही। पंजाळलं भाऊ आज मी, काय 1000 झाले तर देव भाऊ आज बघू काय कोंडा किती काय गावा। केस वाढले की येतच टक्कलच मारून टाकतो। आप्पा वळवंत चौक, ऊन एवढं लागले ना काय सांगू तुम्हाला। उबरची एक ऑर्डर पडलेली 167 रुपयाची, 160 होती, मीटरवरून 167 झाले। ही खूप चांगली गोष्ट आहे। त्यांना सोडल्यानंतर आपण जेएमला आलो, जेवलो जेएम रोडला, खाऊ गल्लीच्या जेवलो आणि आता थांबलो आहे नेक्स्ट ऑर्डरला। आय होप एखादी मोठी पडावी। छोटी ऑर्डर करत बसलो ना भाऊ, होणार नाही। मी म्हणते छोट्या मागा जात ना भाऊ, असं तर डोकं फिरलं ना। तसं बघायला गेलं तर मात्र झालं, मी बघू शकतो इथं पांढरा केस दिसतं बघा, लवकर मात्र झालं। टेन्शन ले रे भाऊ, टेन्शन ले बा, काय नाही प्रत्येकाला टेन्शन आहे। तर मला थोडं याद करायचं, ऑर्डर पडत नाही याचं टेन्शन, गाडीचं टेन्शन, हप्त्याचं टेन्शन, काय टेन्शन तुम्हाला काय सांगू। आपल्या दुनियेचं टेन्शन आहे मला। काय विषय नाही, होऊन जाईल। एखादं बाहून झालं तर काय फरक पडतो, 500 रुपये फाईन बसेल, एवढं काय। पुढं बघू, चला बघू नेक्स्ट ऑर्डरकडे पडते कधी नाही। इच्छा तर नाही माझ्या काम करायची, पण बळबळ करतोय, मजबुरी। आता काय सांगू तुम्हाला, ह्याच्यावर मस्त डिस्कस केलं आपण, बोललोय, मी सांगितलं तुम्हाला, गरीबी वाईट आहे। तर नारळाचं झाड आहे, म्हणलं सावलीला बसूया। एक ऑर्डर पडलेली, ऑर्डर नाही पडले, मीटरने एक मॅडम म्हणल्या आज त्या म्हणल्या संगमवाडीला यायचं पार्किंगच्या तिकडं सोडलं त्यांना, पार्किंग नंबर 3ला। तिथनं एक जण भेटला डायरेक्ट केशवनगरला। आता केशवनगरमध्ये आहे उन्हामध्ये, तर इकडं उजवड दिसत असेल तुम्हाला, पाणी खाली पाण्याचा प्रकाश पडला, चांगलं दिसतं। इकडं मस्त झाड आहे। झाडं भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे, भेटतं आणि तिथं गाडी नसावं आणि आपली गाडीला पार्किंग भेटावं, खूप मोठी गोष्ट आहे।
आता मग इथं बसलोय म्हणलं 200 शिवाय ऑर्डर नाही पाहिजे. केशवनगर म्हणून भाऊ डायरेक्ट दगडूशेठ स्वारगेट स्टेशन अशी ऑर्डर बघतोय. पण चिल्ली पिल्ली ऑर्डर पडते 40-50. मला नकोच आहे, नकोच वाटतं. काय आलं काय नाही, त्यात मूडच नाही काम करायचं. जसं की तुम्हाला म्हणलं गरज काय अजून बरेच शब्द येतात, आठवण नाही मला आता. मजबुरी असं बघू. ते संगमवाडी पार्किंगची 50 रुपयाची ऑर्डर होती. तिथनं 181 रुपयाची ऑर्डर ओलाची. आता बसलोय. पहिले किती झालं तरी 700, 800, 900 रुपये झाले असे काहीतरी समथिंग. अजून मी 100 रुपयाची लोकल ऑर्डर मारू म्हणजे 1000 होतील. मग पुढं बघू काम करायचं नाही करायचं. वाजल्यात 1:58, 2 वाजायला लागले, 900 रुपये झालेत. अवघड आहे. 1500 रुपये करणार का नाही. तर मित्रांनो मी बोललो आणि असं झालं नाही, असं झालंच नाही. तर विषय असा झाला की बराच वेळ थांबल्यानंतर आपल्याला आपल्या एरियात ऑर्डर पडली. नियर बाय स्वारगेट लक्ष्मी रोड. आता इथनं स्वारगेट किती लांब आहे, 2-3 किलोमीटर. तर 1000 तर असं होत नाही की घरी जायचं, कारण आपल्याला टार्गेट आहे भाऊ 2-3 दिवस फक्त. 2-3 दिवस किती दुखू दे काय होऊ दे, 2-3 दिवस सहन कर रे बाबा. नाहीतर हप्ते बाउन्स झाले की लई सिव्हिल खराब होईल. सिव्हिल ऑलरेडी लई खराब झालं आहे. आता काय सांगायचं, करू काय विषय नाही. त्रास होतो आता, करायचं तर लागलच. टोटल आत्तापर्यंत झाल्या तर 1160 रुपये आणि 40 कमी 1200 धरू आपण. 40चं होईल कुठेतरी लोकल ऑर्डर म्हणून. 1200 जरी झाले तरी 13-14-15 300 350. तर 350 रुपये अजून करायचे आहेत. 350 केल्याशिवाय घरी जायचं नाही. मी आता लक्ष्मी रोडला आहे. वाजल्या 3:05. आय होप 350 करायचे म्हटल्यावर छोट्या ऑर्डर मारून जमायचं नाही. नाही तर छोट्या ऑर्डर मारत बसले 7 ऑर्डर मारले लागतील 50-50 करून, जे की माझा पर भुगा होईल. एखादं डायरेक्ट इथनं कात्रच पडली तरी 200-250 पडाल. तिथलं इथं मग करल. असं तर 1-200 झाले ना गपक्यास, 200-300. मग वरचे उरलेले चिल्लर 2-3 ऑर्डर असं करता येतं. पण 5-5, 6-6, 7-7 ऑर्डर 50-50 नाही मरण तरी माझ्याकडून नाही होणार. तर बघू. अशी आशा करतो की स्वारगेटला जरी पडली 100 तरी नसेल, 100 बी चालेल. 100 3 ऑर्डर मारायच्या. तिथल्या इथं 50 एक करायचं. 300 झाले तरी डोकं पाणी भाऊ. 40-50 रुपये कमी असले तरी चालेल भाऊ, काही विषय नाही आज. पण 300 रुपये तर करायचेच आहेत. तर बघू 300-350 रुपये करायला किती वेळ लागतो किती नाही. ऊन लागते, सावली. तर सगळे सोन्याचे दुकान आहेत. पुढं जाऊ असं वाटायला लागले. कोण आत येऊन बी जाणार नाही. आणि त्यात नो पार्किंग आहे इकडं. सगळ्या नो पार्किंगला गाड्या थांबायच्या. इकडे बघू शकतो तुम्ही, एक गाड्या आहेत ना सगळ्या 4 व्हीलर लागल्यात बरं का. पाठीमागे बी लागले असेल. हां हो का, नो पार्किंगचा बोर्ड आहे. आणि पाठीमागे बी 4 व्हीलर्स लागले. ते किती डेअरिंग आहे लोकांच्या. नो पार्किंगमध्ये परत 4 व्हीलर लावतात. आज पार्किंग तिकडे वाटतं, सगळे 2 व्हीलर्स तिकडे लागल्यात आणि 4 व्हीलर इकडे लागल्यात. नो पार्किंग आज आलं की भाऊ डायरेक्ट जॅमर. 500 रुपये 1000 रुपये फाईन तर लागेल बाय. काय सांगू, ऊनले लागायला लागले. मला वाटतं कुठंतरी थंड प्यायला पाहिजे. काय प्यायला पाहिजे, नारळ पाणी नको मागे. आता आज एवढं धंदा नाही आलं की नारळ पाणी तू. आज कुठेतरी लिंबू सरबत 10-20 रुपयाचं तीच आहे आपली लायकी. जेव्हा धंदा चांगला होईल तेव्हा बघू नारळ पाणी. तर बघूया एखादी मोठी ऑर्डर पडते नाही 100 रुपयाचा. 95 रुपीज 95 रुपयाने ऑर्डर पडलेली आपल्याला. आपण कुठे गुलटेकडीमध्ये आलो आत्ता. आणि आता जस्ट ड्रॉप केलं. 243-250 रुपयाची ऑर्डर पडलेली, जी की ॲक्सेप्ट झाली नाही. बरं झालं नाही. तसं करायचं होतं पण तिकडनं येताना रिटर्न पडत नाही पडावं काय माहीत नाही. आवडलं होतं ऑर्डर, जाऊ दे म्हटलं. आणि तसं बी ॲक्सेप्ट झालीच नाही. अवघड आहे का नाही. झालं असतं तर झटका झाला असता बरं का. पण इतका वैताग करायला घराकडे आलं. पण तसं भाऊ शब्द दिला आहे, केल्याशिवाय जाणार नाही ते जाणार नाही. टार्गेट करायचंच आहे. 95 रुपये 100 रुपये धरू. 5 रुपये इकडे तिकडे होईलच नंतर शेवटच्या ऑर्डरला. तरी बी अजून 250 रुपये करायचे. हां 5 रुपये पुढे याच्यात 250 रुपये. 250ला 5 कमी 250 धरू आपण. 250 रुपये कसे होणार बघा. आता आळशी माणूस थकलाय. 3:28 झालेत, 3:30 वाजलेत. आणि थकलो आहे भाऊ मी. एवढा थकलो आहे की पायाला फार गोळ्या आल्यात. दुपारी ऑर्डर नव्हते म्हणून बसून होतो. बसल्यामुळं गाडीत पाय दुखायला लागते. त्यामुळे नेहमी सांगत असतो ऑर्डर नसेल तर बसत नका जाऊ गाडीत.
उभा राहा, चाला इकडे तिकडं, पाय मोकळे करा. त्यामुळे मी आता बाहेर आलो. तर बघूया आपल्याला ह्या पुढं 250 रुपये कसे होतात कसे नाही. चिपडून ती ऑर्डर घ्यायची भाऊ, 50 तर 50. चला आता पहिले दुकान. देव पावलं की पावतो आणि देव तेव्हाच पावतो जेव्हा आपण कष्ट करायची तयारी ठेवतो. जसं की मी म्हटलं काय भाऊ 350 केल्याशिवाय राहणार नाही. तसं आपले झाले जातात. टोटल 1700 रुपये आहेत. 300 रुपयाने ऑर्डर पडलेली आपल्याला पाषाणला गेलो. पाषाणवरून एक जण लगेच भेटला वाकड्या रेल्वे स्टेशनला च्या अगोदर 1 किलोमीटर अगोदरच. इथं ट्रॅव्हल एजन्सीवाले असतात, तिथं थांबलेत ते. आता जस्ट सोडले. हे आहे दुकान, इथं जस्ट कस्टमरला सोडलेलं आहे. आता इथून तर आपल्याला परत जाता येणार नाही, तर वाकडेवाडीवरूनच जायला लागेल. वाकडेवाडी एस टी स्टँडवरनं. तर 1700 झाले, खूप चांगली गोष्ट आहे. पण कांडीला झाली जसं की 100ची आपण टाकलेली CNG. आणि आता जर एक कस्टमर मीटरने यायला तयार होता, पण दिघीला म्हणलं नाही राव, दिघी नको. आता सकाळी कुठे गेलता काय माहिती. असे कस्टमर सकाळी का नाही भेटत, संध्याकाळचीच काय भेटतात काय माहिती. जेव्हा घरी जायचं असेल तर ऑपोजिट डायरेक्शनला लोक भेटतात. नशीब बी काय म्हणावं आपलं आहे ना, असं काय हरकत नाही. जसं की म्हणलेलं आपल्याला 1500 करायचे, 200 रुपये जास्त झाले, खूप चांगली गोष्ट आहे. पण इथनं घराकडे जायला काय असं कामं थोडी जाणार आहे आपण. वाकडेवाडी ST स्टँडवरनं बघू कोणत्या स्वारगेटला भेटते. 100-200 रुपये, तिथनं 100 रुपये, अजून 200-300 होऊ शकतात लालकांडीवर. बरं घरापर्यंत जाईन लालकांडी. आता शिकतो झाले लालकांडी, काय विषय नाही. तर जाऊ शकतो घरापर्यंत. बघू आता कोण भेटते का नाही भेटते. ट्रॅफिक तर दिसते, बघू काय होते काय नाही. तोपर्यंत गाड्या बघा 3-4 काहीतरी वेगळं, बाकी काय नाही. तर जायला तर लागेल भाऊ तिकडनं, कारण आता ट्रेन बी नाही आली. ट्रेनचं टायमिंग नाही आता. चला फेरी मारू, 5 मिनटं थांबू, भाऊ कोण भेटलं नाही तर जाऊ. कोण ना कोण भेटेल भाऊ. टार्गेट झालंय, बस झालंय. पण रिकामा का जायचं म्हणून 200-300 झाले तर 2000ची लेवल होईल ना आपली तेवढीच. तर बघू काय होतं काय नाही. वाजल्यात 6 वाजून 8 मिनटं. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पण टिकत नाही. आहे कोणतरी स्वारगेटला भेटलं तरी नशीब नाही का, देव पावलं माहिती. तर मित्रांनो, गणित कसे बी फिरू शकतात. आता असं बोलतं तुम्हाला वाटलं असेल की समजलं असेल म्हणजे काय आलं काय नाही. ऑर्डर जास्त झाली तरी त्यांना ऑर्डर पडली आपल्या वाकडेवाडीवरनं धायरीला पडलं. मग इथलं एक जण एक लोकल भेटलेला, 207 रुपये झाले ते मीटरने. आता जस्ट त्यांना सोडलं आहे आणि 8 वाजल्यात डॉट. तर आपण बी अजून बी धारीमध्ये जा, त्यांना इथलं इथं हिंडायचं होतं, त्यांना हिंडवलं आहे. बघू शकता 8 वाजले म्हणलं किती हिंडवलं मला. मीटरने परवडत नाही, पण काय करायचं, परवडत नाही म्हणजे असं थांबून केलं तर तुम्हाला अगोदर बी सांगितलं, थांबून केलं तर नाही परवडत. सलग निघाला की परवडतं, पण ठीक आहे आता काय चालायचं. तर 2100 काहीतरी टोटल झालं, 2100 प्लस झालं एंडला टाकूनच मी. तरी याचा अर्थ असं नाही की आपण धायरीवरनं रिकामा जाणार आहे. धायरी म्हणता मला ते नाऱ्याच्या साईडला आलो थोडंफार आपण, पण ठीक आहे. भूमकर नियर बाय भूमकर चौक. तर भूमकर चौकातनं आपण दत्तनगर आणि मग ट्रॅफिक आहे रे. आणि कांडी लाल झाली बाई, कधी बी बंद पडून काय सांगता येत नाही. मग मला पेट्रोल घरी जायला लागलं. त्यामुळं आता मी हे बघणार नाही इकडं तिकडं. फोकस आपलं डायरेक्ट आता कात्रज चौक हेच ठेवायचं. इकडे तिकडे ऑर्डर पडली तर नाही येतं. कात्रज चौकातली ऑर्डर पाहिजे. इकडे तिकडे गेलं कारण आज जाईन पण परत बाहेर यायला मला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे भाऊ नको. आणि जेवणाचा टाईम मला 7चा आहे, 8ची वाजली मला घरी जायला 9 वाजले. त्यामुळे भाऊ चला मित्रांनो, घराकडे एक ऑर्डर पडली. तर फायनल मित्रांनो घराकडे एक ऑर्डर पडली आणि वाजल्यात 8 वाजून 26 मिनटं. आता जस्ट पार्किंग लावलं, आता गाडी लावून घरी जायचे. आज कमाल झाले म्हणजे सांगायचं मोरल ऑफ द एंड ऑफ द स्टोरी की नडल्यावर होते. कंटाळ करू नका. बघितलं तुम्ही सकाळी मला किती कंटाळा आलता, पण मी एक अर्धा 1 तास आराम केला, बघत होतं रील. मग नंतर लय वेळ पडत ऑर्डर, पण मला जशी पाहिजे होती मनाला पटेल अशी तशी नव्हती पडत. मग 300 वाले दिसली म्हटलं गापक्यास एनर्जी येते. मोठी ऑर्डर पहिली एनर्जी येते, तशी मोठी ऑर्डर पडत होते 2-3 दिवस किंवा सकाळपासून म्हणून. काल नव्हतं परवा तेवढं पडत होते ओलानी कृपा. पण आज जर 300 दिसले म्हणले कापके सुचले. झालं ना भाऊ चार्ज. 6ला जाणार गाडी 8:30 वाजले तर अजून कामावरचे म्हटल्यावर तर 2200 झाले असेल काहीतरी विषय. तर टाकतो मी एंडला काय व्यसन करायला नाही. तर मेहनत करा, बाकी काय नाही. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.